नमस्कार, मी प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मटार पॅटीस। मटारचा सीझन चालू आहे, तेव्हा आपण आता मटारची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपीला आता आपण सुरुवात करू। 1 कप मटार घेतलेले आहे, 3 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत, वाटीभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे बेसन घेतलेले आहे, बेसन नाही वापरलं तरी चालेल, 1 मोठा चमचा लाल तिखट किंवा गरम मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा छोटा गरम मसाला। असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे। मटर शिजवताना पण पाणी कमी वापरायचं आहे। गॅस पेटवून पॅन गरम करत ठेवलेला आहे, 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण हे वाटण, आलं लसूणचं वाटण घालायचं आहे। धनेपूड घालायची आहे, जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मटार घालायची आहे, चांगली परतून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालून मटार शिजवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालूया, मिक्स करून घेऊया। पाच मिनिटानंतर मिश्रण कोरडं झालेलं आहे, तर आपण गॅस बंद करायचा आणि वाटीने मटार स्मॅश करून घ्यायची आहे। थोड्या कमी प्रमाणातच आपण स्मॅश करून घेणार आहोत। मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपण यात बटाटा मिक्स करून घेऊया। 1 बटाटा यात मिक्स करायचा आहे, 2 बटाटे पारीसाठी ठेवायचे आहे। सारण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। पारीसाठी 2 मोठे बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, त्यानंतर 6 ते 8 ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे, मिक्सरला लावून घेतलेला आहे। थोडा थोडा आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि थोडा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। थोडा ब्रेडचा चुरा आपण हा बाजूला ठेवणार आहोत। आता हे छान मिक्स करून घेऊया, गोळे बनतील एवढा आपण ब्रेडचा चुरा टाकायचा आहे। चवीनुसार यात मीठ टाकायचं आहे। आता आपण पेस्ट बनवून घेणार आहोत, 2 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, थोडं थोडं पाणी ओतून पेस्ट बनवून घ्यायची आहे।
आता आपण पारी बनवून घेऊया बटाटा आणि ब्रेडच्या मिश्रणाचे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ही रेसिपी आपण मुलांच्या टिफिनसाठी पण बनवू शकतो, तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, किंवा पाहुणे आले तर काय करायचं वेगळं थोडं जेवणावर, तर ही रेसिपी आपण झटपट बनवू शकतो. सारण भरल्यानंतर असं गोल गोल फिरवायचं आहे आणि पारीचं तोंड बंद करायचं आहे. रेसिपी बनवून बघायचीच आहे आणि जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. तिथेसल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस बनवून घेणार आहोत. सर्वात प्रथम पॅटीस आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये डीप करून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता डीप केल्यानंतर आता आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे. वरून ब्रेड क्रम्स टाकायचं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. दुसरा पीस आपण घेतलेला आहे. पेस्टमध्ये डीप करायचं आहे. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे. इथे आपण ब्रेडचा चुरा किंवा टोस्टचा चुरा पण आपण वापरू शकतो. अशा प्रकारे सर्व पॅटीस आपण तळून घेणार आहोत.
एकूण 10 पॅटीस बनलेले आहेत. मस्त छान गोल्डन कलर आलेला आहे. मस्त छान मटार पॅटीस बनलेले आहेत. नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.